नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजीबाईच्या बटव्यातील 45 घरगुती उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। 1. अगरबत्तीला थोडंसं पाणी लावून वापरा। असे केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते आणि अगरबत्तीचा वास सुद्धा जास्त येतो। 2 ते 3 महिने आळणी जेवण जेवल्याने शरीर 90% आजारापासून दूर राहते। 3. सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येत असतील तर गरम पाणी प्या, त्यामुळे शिंका येणे बंद होईल। 4. महत्त्वाच्या कागदपत्रावर जर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा त्यावरती लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा, त्यामुळे आपोआप तेल उडून जाईल। 5. सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व त्यामुळे चेहरा ही चमकदार बनतो। 6. दिवसातून एकदा दालचिनी व आल्याचा चहा आवर्जून पिल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते। 7. तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी रात्रभर तोंडात ठेवावी। 8. हिंगाचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। 9. मधुमेह असेल किंवा तो होऊ नये असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकरी आवर्जून समावेश करावी। तसेच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने साखर सुद्धा नियंत्रणात राहते। 10. सकाळी नाश्ता न केल्याने शरीराला लठ्ठपणा येतो। 11. केसांमध्ये कोंडा झाल्यास केसांना 20 ते 25 मिनिटे दही लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून टाका, त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो। 12. जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ते सकाळी पिल्याने यकृत मजबूत होते। 13. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडा खायचा सोडा व लिंबू पिळून पाण्यात पिल्याने पोटदुखी थांबते। 14. दातामध्ये जर कीड लागली असेल तर कीड लागल्यास रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतः बाहेर येऊन पडतो। 15. पाठदुखी होत असल्यास खोबरे तेलात लसूण मिसळून पाठीला मालिश त्या तेलाने करावी। 16. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरे तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ होते। 17. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो। 18. जर हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवताना त्यात थोडी मेथी दाणा तुपामध्ये भाजून वाटून घ्यावा आणि त्याचे लाडू बनवावेत। यामुळे हाडांचे प्रॉब्लेम, जे कटकट वगैरे आवाज येतात, ते कमी होतात। 19. दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत आणि त्यानंतर वरून कोमट पाणी प्यावे। 20. अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत, त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असतात। 21. जेवणानंतर 1 गुळाचा खडा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो व पित्ताचा त्रास देखील कमी होतो। 22. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा, बडीशेप, जवस, जिरे हे सर्व समप्रमाणात भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अनशापोटी गरम पाण्यामध्ये 1 चमचा टाकून प्यायल्याने लगेच फरक जाणवेल। 23. सांधेदुखी असल्यास मेथीचे लाडू खावेत आणि यामुळे सांधेदुखी बरी होते आणि शरीराला ताकद सुद्धा मिळते। 24. नेहमी ताक पिल्याने जुलाब आणि अपचन यावर फायदा होतो, तसेच रक्तदाब, दमा, संधिवात नियंत्रणात राहतो। जेवणानंतर 1 ग्लास ताकामध्ये सैंधव मीठ टाकून प्यावे, यामुळे नेहमीच निरोगी आरोग्य राहील। 25. मधुमेह असणाऱ्या लोकांनी रोज सकाळी अनुशापोटी कपभर कारल्याचा ज्यूस प्यावा। 26. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा, यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहराही चमकदार बनतो। 27. भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप लावल्याने फोड येत नाही। 28. डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो। 29.
जर प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तर वेलचीचा गाळा किंवा चिंचेच्या पाण्यात मध मिसळून ते पाणी पिल्याने सुद्धा प्रवासात उलटी होत नाही. 30. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी अनुशापोटी 5 काजू खाऊन त्यावरती मध चाटल्यास स्मरणशक्ती वाढते. 31. पाय मुरगळ असेल किंवा मुकामार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून तिथे दुखत आहे तिथे लेप करावा, त्यामुळे आराम मिळेल. 32. अंगावरील लव म्हणजेच केस कमी करण्यासाठी हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून ते वरचेवर लावावे, याने लव कमी होण्यास मदत होते. 33. जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल आणि तो खोकला थांबत नसेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो. 34. डोके खूपच दुखत असेल आणि तर सुंठ उघाळून त्याचा लेप कपाळावर लावावा, यामुळे डोकेदुखी थांबते. 35. कावीळ झाली असेल तर आले, त्रिफळा आणि गूळ समप्रमाणात घेऊन बारीक करावे व पाण्यासोबत घ्यावे, यामुळे कावीळ नियंत्रणात राहते. 36. शरीरावर कोठेही फोड आल्यास ओल्या आल्याचा रस त्या फोडांवरती लावावा, यामुळे फोड आणि गाठी नष्ट होतात. 37. उन्हामुळे चक्कर येत असल्यास किंवा घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचा सरबत प्यावा. 38. केस काळेभोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा. या पाण्याने केस धुतल्यास केस काळे आणि सिल्की होतात. 39. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखते त्यांनी पाण्यात गूळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो काढा प्यावा, यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळी सुद्धा नियमित होते. 40. केसांना चमक आणण्यासाठी केस काळे आणि मजबूत करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये खोबरे तेल घेऊन त्यात मेथीदाणे टाकावेत आणि ती बॉटल 1 आठवडा उन्हामध्ये ठेवावी आणि त्यानंतर त्या तेलाने रोज रात्री केसांची मसाज करावी, यामुळे केस काळे आणि मजबूत होतात. 41. दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून डोक्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते आणि दृष्टीही सुधारते. 42. लहान वयात जर चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडीसाखर, बडीशेप आणि वेलची उगाळून द्यावी, यामुळे डोळे निरोगी होतात. 43. त्वचा उजळण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून ती 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा, यामुळे त्वचा उजळते. 44. जर त्वचा तेलकट असेल तर बेसन पीठ, हळद, गुलाब पाणी, लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्याला लावा, याने तेलकट त्वचा आणि सावळेपणा कमी होतो. 45. जी लहान मुले झोपेत अंथरूण ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गूळ घालून बनवलेले लाडू खायला द्यावेत, यामुळे ते रात्री अंथरुणात लघवी करणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.